साईराम, नमस्कार. मी आकरे ब्लॉक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे. परेश हारेकर. आज दिनांक 19/3/2026 म्हणजेच गुढीपाडवा, मराठी नवीन वर्षाचे गोड सारे शुभेच्छा तुम्हा सर्व आकरे ब्लॉकच्या सर्व फॅन्सला नमस्कार. तर आज आपण आजच्या दिवसाची सुरुवात करत आहेत. तर आम्ही जे काही पुढे होईल आणि आज नवीन वर्षाचे जे काही शुभेच्छा आहेत ते तुम्हाला आम्ही या व्हिडिओ देऊ तुम्हाला सर्वांना. नमस्कार, धन्यवाद. आपली व्लॉगची सुरुवात तुम्ही बघितली असेल. व्लॉगची सुरुवात कोणी केली? तो भाऊ बोलतो व्लॉगची सुरुवात मी करतो आज, म्हणजे आपला परेश भाऊ. आपण काल थांबले होते कुंदगाव विक्रमगडला रात्रीच्या वेळी. पहाटेच्या आम्ही नाही करून 1:45 वाजता तरी उठले. 1:45 वाजता उठून सुरुवात केली. काहीतरी 2 वाजता चालू केली सुरुवात आपली वारी आपली. आता त्याच वारी आपण पुढे जात आहोत. आता आपला स्टे आहे आता दुपारचा. आपला दुपारचा स्टे म्हणजे शिवमंदिर बारकापूर. इथे काय शिवमंदिर बारकापूर. हां, तिथे आपण थांबते. चला, ते आपले भाऊ पालखीचे सदस्य भाऊ काय बोलतील? ओम साईराम. तू काय बोलतील? काय बोलणार? ही आरतीची 25 वर्षाची पालखी आहे. 25 वर्ष झाली पालखीला. हां, आपण पार्टी सेलिब्रेशन पण केला पालखीचा. खूप मजा आली. कासवाल्या भाऊ लोकांनी केक पण आणलेला. हां, 25 वर्ष होतं म्हणून. त्या लोकांनी चांगलं आयोजन केलं होतं आमच्या पालखीसाठी. दरवर्षीच करतात. यावर्षी 25 वर्ष तर वेगळंच नियोजन करायचा विचार आहे. बघूया ना. चालू आहे नियोजन, पण व्यवस्थित चालू आहे सगळे. आता झाले 253, अजून वाढतील 30-40. बघूया किती लास्ट होते. 11. ओम साईराम. ओम साईराम. गुढीपाडवा आज आहे गुढीपाडवा म्हणजे आमच्या या मराठी दिवसाचा नवीन वर्ष. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्याकडे आज नाश्त्याला गोड गोड शिरा आहे. म्हणजे नवीन वर्षाचं गोड खायचं असतं म्हणून हे पूर्वज बोलायचे म्हणून आज शिरा केलाय. हा मस्त शिरा आहे. त्याच्यामध्ये काजू बदाम एकदम क्लास. आपण थांबलेत कुठे आता? आता आपण थांबले थोडस पुढे थांबले. काय आता नाव काय गावाचं नाव असेल? गावाचं नाव काय? काय लक्षात नाही. आता बघावं लागेल. नक्षत. हा डोक्यावर भाऊ साईराम. साईराम. काय बोल शुभेच्छा दे काहीतरी नवीन वर्षाच्या. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ओम साईराम. ओम साईराम. आता आम्ही आहेत जव्हारमध्ये, जव्हारच्या पाठी. जे आता आम्ही जिथे थांबणार आहे, स्टे करणार आहे, त्याच्या थोडा काहीतरी 4-5 किलो पाटे आहेत. तर आपला हे नाश्त्याचा स्पॉट आहे इथे. आपली सर्व मंडळी इथेच आहेत सर्व. ओम साईराम. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला नंतर कंटिन्यू होतो. आता आपण थांबले होते. नाश्त्याचा स्टॉप होता, तुम्ही बघितलंच. आपण शिरा वगैरे खाल्ला. आपले बंधू होते सर्व. तर आता आम्ही 4 जण, आपण 4 बंधू आम्ही एकत्रच राहतो लास्टपर्यंत. लास्टपर्यंतच राहतो. काय बोलतात भाऊ लोक? नाश्ता केला. आता आम्ही निघालेत. परतीचा प्रवास पुढे दाखवतील तुम्हाला. आता डायरेक्ट तुम्हाला शिवमंदिराकडे दाखवतील पुढचा. ओके. शुभ सकाळ. तुझे नजाराच मस्त आहे. पण बघायला गेलं तर आत्ताच मी व्हिडिओ काढले. आपल्या बंधूंनी बोलले मला इथूनचा नजारा सांगितलं ना, एक नंबर वाटतो. आमची पालखी येत आहे पाठवून. आम्ही पुढे आहोत. हा व्ह्यू बघायला वर्षातून एकदा येतात आम्ही इथे असं व्ह्यू बघायला.
तर आता आपण दुपारच्या स्टेला थांबले आहेत, म्हणजे ते जेवायला. हे आपला जव्हार शिव मंदिर आपला हे दुपारी इथे थांबणार आहे आपण. आत्ता जरा आपण आंघोळ करते की ते सर्व जे आपले जे मंडळीतले सर्व आहेत ते, नंतर आपण जातील आपल्या दुपारच्या स्टेला. पुढे असेल ते आहे रात्रीच्या. आपलं जतीन भाऊ आत्ताच आम्ही झोपलेले, किती 10 वाजेपासून झोपलेले. जसं भजनाचा आवाज आला तसं उठले आम्ही. आवड आहे भजनाची. भजन तिकडे आपण पहिलंच ना. जेवायला हा चला आलो. बोलायला पण जमत. बघितलं काय? जेवायला येतो चला. बसल केवढं? बस बरोबर काढू. पण असं नाही जमायला. टॅशन नाही, अतिशन लावं लागेल. आलो जरा यालो. मला पण लाव. हे लाव. ए बाबा की यालो. दादा बरोबर तो गोल गोल जाणार आम्हाला बघ. ते तुला परत बैलवडी द्यायचं काही विषय. ओके धन्यवाद. पालखीमध्ये जो आपला डीजे आहे हा भाऊचा आपला हा डीजे नेक्स्ट. काय बोलतो भाऊ? मला कसं वाटलं नाचायला? एक नंबर भारी. एन्जॉय आली का नाही? 3 दिवसामध्ये खूप एन्जॉय केला. अजून 4-5 दिवस अजून बाकी आहेत आपले एन्जॉय करायचे. तेच एक नंबर आपला आपला डीजे आहे. शिव मंदिर म्हणजे जव्हारला. तर आता आपण स्टार्ट केलंय वारीला परत. इथून तर रस्ते आहेत 2 आपले. हे शॉर्टकट इथून पण आहे आपली. जिथे वारी इथून जाते आपली या साईडून, तर आपण इथूनच जातो. मेन जो रस्ता आहे तो. काय बोलतात भाऊ लोक? साईराम बाबा साईराम. साईराम. चला आता आपण कुठे? थंड प्यायला. आता आपला स्टॉप आहे थंड्याचा इथे मध्येच. काय बोलतो भाऊ? आता एकदम फ्रेश माइंड होईल आपला. मस्त थंड वगैरे तूट. कसं माहिती कोकम सरबत एक थंडीमध्ये हा गरमीत ना थंडीमध्ये बाहेर लागते. गरमीत ना अतिउत्तम. उत्तम होती. उत्तम अति म्हणजे अतिउत्तम. वा वा. हेच पाहिजे अजून. आपली मंडळी सर्व इथेच आहे.
दुसरं काय बोलतो काय मी आपला चणे वाटण ठेवलं ते हा काढा काढा आता काढा काढा. आपल्या पालखीचं पण आगमन झालं. साईराम 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 घ्या. साईराम 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 काय किती तो किती का? दोन आहेत तिथे, दोन आहेत अजून असेल दोन आहेत एका दोन आहेत. काय आहे भाऊ? चणे वाटाणे. कधी घेतले तू? कधीच घेतले तुमच्यासाठी. तुम्ही कधी घेतली मध्ये काय बोलतो मग सांगायचं ना मला. आता काढले तुम्ही मगाशी मीच पण मीच देतला. बघू शकतात साई पालखीची मजा काय असते ती या थांबणार 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 हे काय आपला दुपारचं आता थांबलेत आपण तिथे. आपला थंड वाटावं सर्व. भाऊ किती जण आहेत? आम्ही आहेत फक्त दोघं तिघ जण आहेत. आणि थंडचे ग्लास बघ किती आहेत. 25 चाकणा बनायला. हा पण निशान आपला सचिन भाऊ सॉरी देवेन भाऊ नाव विचारलं तुझ्या 2 दिवसातच. निशानी भाऊ आज सॉरी सॉरी सॉरी. हे आपला थंडा कोकम सरबत आता आला. आपला काहीतरी खावडलंय. काय आलंय काय आलंय भाऊ? हे कोणी आणलं? हे कोणी आणलं? सरपंच आहे. सरपंच आहे. ठेवलं आहे. थांब ना हे बघ 1 2 3 4 5 6 आणि 7 आणि आहेत किती 1 2 3 4 5. वा 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 वा. भाऊ भाऊ तुम्हाला बघितलं तलावकडे मस्त दिसत तुम्ही. दिसतो दिसतो एक नंबर. घ्या घ्या थंड घ्या. रस्त्यावर टाकायचे काय गजर होते काय ते पण आहे. गुरुवार आपला आपला ग्रुप मधला एकाचा आहे उपवास. तर भाऊ शांत बसलेला आहे. आमची थंडाचे ग्लास फक्त आणून देतो सर्वांना खाऊ आणून देतो. पण सकाळी खाल्ला चिवडा. आठव नाही काय? हा खाल्ला ना उपवास होता पण. आपण पोचलेले जवळला थोडा आता काय गरम गरम वडे पाव. तिथे आमची पालखी थांबलेली आहे. आता थोडा नाश्ता करतील आम्ही. काल वचित भाऊ एकटाच खात आहे. विचारत पण नाही खातोय की विचारत पण नाही. घे बाबा घे. नको आता काय झालं? आता पहिला विचारायला पाहिजे काय भाऊ तेव्हा तू व्हिडिओ चालू केलेली तुला विचारलेलं. काय गोष्टी करतो. वहिनीचा फोन आला फोन आला. कमसे कम 12 वडापाव घेतले. 15 किती? 15. मीच लेट आहे. मला काय माहिती नसेल ना म्हणून मी बोललो. काय बोलतो हा काय बोल. पुढे आपला साई बंधू दिसत असेल तुम्हाला. आम्ही कमसे कम एकदम पाठू म्हणजे कमसे कम 1-2 किलोमीटर तरी असतील. किंवा भाऊ आपला साई बंधू आपल्यासाठी थांबलेला आहे. आमच्यासाठी खास आमच्यासाठी थांबलेला ओम भाऊ. काय बोलतो मजेत एकदम आपल्या टीम ना बोलतोय फोनवर बोलत आहे का? तुमच्यासाठीच थांबलेला होता. हाय सर. हरवला म्हणून मी थांबला होता. या आपला रात्रीचा स्टे असेल दिव्य विद्यालय जव्हार. आपला दरवर्षीप्रमाणे आपण इथेच असतात. गेल्या वर्षी सुद्धा इथेच होते. आपला रात्रीचं आता इथे जेवण होईल. रात्री इथे थांबतील. परत आपला रात्री परत 12 वाजता परत उठायचं आणि 12 वाजता परत निघायचं आहे. आता इथे आपण जेवण वगैरे करूया. थोडं झोपूया. भजन आहे. आरती होईल. तिकडे तुम्हाला नवीन प्रकारचे सिंगर बघायला भेटतील. आपल्या इथे तुम्हाला पुढे बघतीलच तुम्ही काय आहे काय नाही ते बघूया. चला साईराम बाबा. तर आता आपण आहेत दिव्य विद्यालय जवळ. इथे आपल्या मंडळाचे सदस्याने आपल्यासाठी तेवढी इथे मंडळ आहे. तुम्ही सर्वांना दाखवा एकदा ही मंडळ आहे आपली. काय मंडळाला आपल्यासाठी सर्वांसाठी आज स्पेशल बनवलेलं आहे ते म्हणजे सूप. तर त्याचा आपण आनंद घेतील. तिथे जातील आपण तुम्हाला दाखवेलच. तर इथे आले आपला देवेन भाऊ यांनी इथे आल्या आपल्यासाठी जागा पकडली. बघू शकता तुम्ही.
एक नाही, दोन नाही, तीन चटाई टाकल्या आपल्यासाठी. आता आपण सुप्या जाऊया सर्वजण. आपण किती जण आहेत? 1 2 3 4 5 जण जातील. मला दाखव बस. साईराम. साईराम, तुम्हाला सूप कसा वाटलेला आहे? चांगला वाटलेला आहे सूप. जरा मस्त आहे सूप. थंडी उडावली थंडी आमची. ही आमची गॉगलवाली छोटीशी मुलगी आहे ही. मला वालाची भाजी. रात्रीच्या स्पॉटवर पोहोचलेलो आहे जव्हार मूग भजी शाळेत. आणि आपण पाहू शकाल आपल्याला नाश्त्याला सूप आलेलं आहे. नाश्ता संध्याकाळच्या स्वादासाठी सूप आलेलं आहे. आणि आपला परिजादा कॅन्टीन मंचाव सूप. शेव नाही थोडा ऍडजस्ट करून घ्या. शेव नाही हात धावते पहिला. ही सर्व आपलीच मंडळी आहे. हा भाऊ आपला मला काय आवडतच नाही. गेल्या वर्षी माझ्यासोबत किती वेळ लास्ट परत मी माझ्यासोबत राहिला. या वर्षी हा काय मित्र आला मला का सोडूनच टाकला. नाही हे फालतूगिरी आहे. आता मी पण थोडा सूप घेतो. हॅलो साईराम बोललो होतं आपण 5 जण सूप पितील असं. सोन भाऊ, आणि जतीन, देवेन, तेजू या सर्व आपण सूपचा आस्वाद घेत आहेत. आपण आता सूप पिऊया. एकदम कडक बनले. नंतर थोडस आराम म्हणजे आता ते आपलं भजन चालू होईल. नंतर आरती चालू होईल. उलटा बोलला मी काहीतरी ना. आरती मग भजन. ओके. अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिरीष प्रगटला शिरीष प्रगटला महाराज की ओ सर पे मुकुट सजे मुख पे उजाला हाथ धनुष गले में पुष्पमाला हम दास है इनके हे सबके स्वामी अनजान हमें अंतरयामी शीश झुकाओ नाम गुण गाओ बोलो जय विष्णु के अवतारी Thank you.
निघाली कारल्याला दिस सोन्याचा अंगवला स्वयंपाकाचे महिन्याला दिस सोन्याचा अंगवला स्वयंपाकाचे महिन्याला आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला तुझे चंदानी गोपाल तिला खाता मानाचा गोला विला खाता मानाचा गोला विला आई पावते गोनमशाला या केळकर पाटलाला या केळकर पाटलाला दरवर्षाचे जत्राला आयोगालाचे डोंगराला आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला पाच पांडवांची कथा करला डोंगर तो फोडीला करला डोंगर तो फोडीला नक्षी करून त्या दगडाला तुझ्या मंदिर घडविला तुझ्या मंदिर घडविला बघता येता तुझे जत्राला आई नवस गोठेडाला आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला आई गोलोणावले घाटाला या गोवळणाचे रस्त्याला या गोवळणाचे रस्त्याला पायी चालताना गोवाटेला आलो आई तुझे भेटीला आलो आई तुझे भेटीला मानसाळी जोडीचा तुला घेऊन वर्षीच पाठीला आला आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला दिस सोन्याचा अंगवला स्वयंपाकाचे महिन्याला दिस सोन्याचा अंगवला स्वयंपाकाचे महिन्याला आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली गावाची लोका जाऊची आली दोन करत कोतवा जाऊची आली गावाची लोका जाऊची आली दोन करत कोतवा जाऊची आली विचार माझे मनाची बाबा विचार माझे मनाची बाबा पुढे तू कशी गवा बाबा पुढे तू कशी गवा बाबा तुझे बेटीचा पुरवणा मला जाती गवा बाबा तुझे बेटीचा पुरवणा मला जाती गवा साई बाबा शिर्डीला नेती गवा मला शिर्डीला नेती गवा बाबा तुझे बेटीचा पुरवणा मला जाती गवा बाबा तुझे बेटीचा पुरवणा मला जाती गवा बाबा तुझे बेटीचा पुरवणा मला जाती गवा येरू वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते येरू वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते खरी आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते येरू वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते या दशा जीवाची तळमळते खरी आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते आपण आता रात्रीचा मुक्काम मुकबधीर शाळेत जव्हार येत होतो. आपण पाहिलंच मुकबधीर शाळेतल्या पोरांचं भजन. कोण ढोलकी वाजवतो, कोण गाणी म्हणतो. ते स्वतः आपलं घरदार सोडून, आपल्या आईवडिलांना सोडून आज या शाळेत शिकत आहेत. तर ते आईवडिलांची गाणी गातात.
त्यांच्या जीवाला कसं वाटत असेल ते आपण त्यांना गाण्याच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केलं. तसंच प्रेम त्यांचं आपण त्यांना देत राहूया. फर्स्ट टाइम ती आपला जागा पकडली होती माहिती काय, ती आपले देवीन भाऊने पण होती एकदम. काय सांगू तुम्हाला, तिकडे उठून आम्ही इकडे सर्व काय बोलायचं तोच आता इथे पकडला सोमने काय बोलायचं बायकांच्या ह्याच्यामध्येच पकडला. काय बोलायचं काही समजत नाही. रात्र झाली, रात्रीची वेळ म्हणजे आपली झोपायची वेळ. आता आपण आलेली पालखीमध्ये आहेत. आता सगळी आपली मंडळी झोपून इथे इथे थांबवतो. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय.